आज वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच, शिवाय बौद्ध धर्मासोबतच व हिंदू धर्मात या बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याने रूढी परंपरा जपणाऱ्या श्रद्धाळू लोकसमूहास पुण्य संचित करायची ही तर पर्वणी। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या सोबती असलेल्या नातेवाईकांना पैशाअभावी मन मारून दिवसे मोजावे लागतात। आजची वाढलेली महागाईमुळे म्हणा किंवा मनुष्याची राहणीमान आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष, परिणामी दीर्घ व महागड्या रोगांना बळी पडलेले पीडित, दररोजच्या जेवणासाठीही झुंज झेलणाऱ्या लोकसमूह उपचाराकरिता येथे येतात। पैशांची अनंत अडचणी म्हणून किंवा मनुष्यबळ कमतरता अशा विविध कारणामुळे येथे रुग्ण उपचाराकरिता येतात। कुणी सोलापुरातील झोपडपट्टीतून तर कुणी परगावहून तर कुणी परराज्यातून येतो। हेतू एकच, आपला रुग्ण लवकर बरा व्हावा, त्याची व्यवस्थित उपचार व्हावे, भले त्यासाठी मुक्काम वाढला तरी चालेल। परिणामी नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये कुठेतरी आसरा मिळेल त्या ठिकाणी तळ ठोकावा लागतो। परिस्थितीतून जाणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना पौर्णिमा साजरी करता यावी, त्यांनी ही मिष्टान्न, तेही ऋतुमानातील फळांचा राजा आंबा, त्यापासून बनवले जाणारे आमरसाचा आस्वाद घेता यावा। अशा परिस्थितीतून बेहाल झालेल्या नातेवाईकांनी आपला रुग्ण लवकरच बरा व्हावा याच भावनेने उपवास करणाऱ्या कित्येक नातेवाईक एक वेळचं जेवतात। त्यांच्या या उपवासाला देव प्रसन्न होऊन पेशंट सुखरूप घरी जावा अशा त्यांच्या भावनांना दुजोरा मिळावा ही भावना लक्षात घेता दररोजच सिव्हिलमध्ये अन्नदान करणाऱ्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आजच्या दिवसाचे महत्त्व जाणून रुग्णांच्या नातेवाईकांना आज आमरस, पोळी, मसाले भात असा मेनू मोफत वाटप करण्यात आले। तर 365 दिवस आस्थाच्या वतीने अन्नदान चालूच असते, पण आजचे दान आपल्याला दिलंय आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकतर्फे करण्यात आले आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 275 लोकांना अन्नदान करण्यात आले आहे व सोलापुरातील 8 झोपडपट्ट्यांमध्ये गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले आहे। आपणही अन्नदान करण्याची इच्छा असल्यास आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन आस्था रोटी बँकेच्या वतीने करण्यात आलं आहे। आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक आज रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांना रोज 365 दिवस जेवण असते। आज स्पेशल म्हणून आंब्याचे रस, चपाती, पोळी, भाजी या सर्व लोकांना बुद्ध पौर्णिमा निमित्त वाटप चालू आहे। यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर मीना गायकवाड मॅडम, डॉक्टर देवीदास गायकवाड साहेब, संदीप खंडेलवाल, निलिमा हिरेमठ, नीता अकुर्डे, अनिता तालीकोटी, आकाश तालीकोटी, छाया गंगणे, स्नेहा मेहता, पुष्कर पुकाळे, विजय चंचुरे हे सर्वजण उपस्थित होते। तर संपूर्ण नियोजनाकरता आस्थाचे सर्व माननीय विजय चंचुरे, पुष्कर पुकाळे, आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेचे सर्व सदस्य उपस्थित होते। गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्तानं आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या वतीनं म्हणजे नेहमीच ते अन्नदानाचं काम करतात, पण आज या जयंतीच्या निमित्त साधून त्यांनी अन्नदानाचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि आजच्या या काळामध्ये म्हणजे जिथं लोक अगदी म्हणजे राजकारणातली सद्यस्थिती सगळ्यांना माहिती आहे की समाजकारणाचं नाटक करून राजकारणी लोक कसं स्वतःची गल्ले भरतात, पण मला वाटते सरांचं घर कुटुंब त्यांची बहीण त्यांची आत्ता ओळख झाली आणि त्यांचा जो एक परिवार आहे या आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या माध्यमातून काम करणारा आस्था फाउंडेशन याच्या माध्यमातून काम करणारी सगळी कार्यकारिणी असेल आणि त्यानिमित्तानं इतरांनी जोडले गेलेले, तर असं एक खूप मोठं म्हणजे एक आदर्श काम किंवा एक कुणीही किंवा प्रत्येकाने याच्यातून आदर्श घ्यावा, दाखला घ्यावा असं स्वरूपाचं काम आजच्या या काळामध्ये म्हणजे जिथं स्वार्थीवृत्ती वाढत आहे अशा काळामध्ये ते काम करतायत आणि खूप छान काम। नुसतं अन्नदानाचंच नाही तर यापूर्वीसुद्धा त्यांनी 8 मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्याही वेळेला महिलांचा सन्मान करून चांगल्या कर्तृत्ववान महिलांचा त्यांनी सन्मान करून खूप चांगल्या गोष्टी त्यांना गिफ्ट म्हणून दिलेल्या होत्या, उपयोगी अशा स्वरूपाच्या वस्तू। आणि नेहमीच आता मला वाटते पुढच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये शाळा सुरू होते त्यावेळेला मुलांना गणवेश वाटप असेल, वह्या पुस्तकांचं वाटप असेल, दप्तर वाटप असेल, तर रिअली म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सत्तेची अपेक्षा न करता राजकारणात येण्यासाठी बरेच जण समाजकारणाचं नाटक करतात, पण असं नाही। मी आता गेली वर्षभर सरांच्या या कामाशी जोडलेली आहे। तर पूर्व भागातील पालकांसाठी खुशखबर, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते इयत्ता 5वी पर्यंत प्रवेश खुला। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकाच कॅम्पसमध्ये सर्व सुविधा
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव. भव्य इमारत, भव्य क्रीडांगण, KG ते PG एकाच कॅम्पसमध्ये, उत्तम स्मार्ट रूम, ई लर्निंगची सुविधा, उत्तम कॉम्प्युटर लॅब, मुलामुलींना सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली, सुरक्षित कॅम्पस, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, प्रशस्त सुसज्ज वर्ग, प्रसन्न वातावरण, आधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, वेळोवेळी पालक सभेचे आयोजन, शिक्षणासोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबवणारी शिक्षण संस्था. तर आजच संपर्क साधा. श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल, चन्नवीर नगर, MIDC, अक्कलकोट रोड, सोलापूर. मोबाईल 7620 40 85 69.